नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, बऱ्याच शेतकऱ्यांचे बांधांमुळे किंवा जमिनीच्या सीमेमुळे खूप भांडण होत असतं आणि हे वाद थोडक्यात मिटले तर ठीक, नाही तर याचं रूपांतर वाढून ते वाद न्यायालयीन प्रक्रियेत सुद्धा जातात। तर ही न्यायालयीन प्रक्रिया दोन्ही शेतकऱ्यांना परवडणार नसते, कारण या न्यायालयीन प्रक्रियेमुळे दोन्ही शेतकऱ्यांचं आर्थिक तसेच मानसिक मोठं नुकसान होत असतं। आता बघा, जमिनीचे हिस्से वाटप जर करायचे म्हटलं तर सुरुवातीला पहिलं 1000 ते 4000 रुपये एवढा खर्च येत होता, परंतु आता महाराष्ट्र शासनाने अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। तर बघा, हा नेमका निर्णय काय घेतलेला आहे तर ते आपण पाहूया। तर बघा, आता जमिनीचे हिस्से वाटप फक्त 200 रुपयामध्ये होणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा वाचणार आहेत आणि जे आर्थिक भार होता तो आर्थिक भार त्यांचा कमी होणार आहे। आता ही हिस्से वाटप केल्यानंतर बघा, त्याचा जो मोजणीचा अहवाल आहे तो अहवाल शेतकऱ्यांना सुद्धा प्राप्त होणार आहे। त्या अहवालाने तुमच्या जे बांध आहेत तो बांध निश्चित होणार आहे आणि तसंच पुढे ते जाणार आहे आणि भविष्यात तो मोजणी अहवाल तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियेत समजा वाद उद्भवला तर तो पुरावा म्हणून सुद्धा तुम्हाला ग्राह्य धरला जातो, कारण शासकीय मोजणीचा अहवाल हा तुम्हाला पुढे ते जमिनीचे वाद उद्भवले तर त्याची दिशा ठरवण्यासाठी किंवा तुमच्या जमिनीचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी तुम्हाला न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा उपयोगीला येऊ शकते। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा शेतकऱ्यांसाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे, याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे। तर मित्रांनो, अजूनही आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तुर्तास धन्यवाद।